नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहे परफेक्ट कॉम्पिटिशनची डेफिनेशन आणि त्याचे अझम्पशन्स अर्थात पूर्ण स्पर्धेची व्याख्या आणि पूर्ण स्पर्धेसाठी असलेली गृहीते. आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळींना याची कल्पना द्या, जेणेकरून आपण ज्ञानवृद्धीच्या या कार्यामध्ये अधिक पुढे जाऊ. तर आपण पाहूया आज आपण काय शिकणार आहोत. आपण शिकणार आहोत मिनिंग ऑफ मार्केट अर्थात बाजारपेठेची व्याख्या किंवा बाजारपेठेचा अर्थ. नंतर आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ मार्केट अर्थात बाजारपेठेचे वर्गीकरण कशा पद्धतीने केलेले आहे. त्यानंतर आपण पाहू मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन अर्थात पूर्ण स्पर्धेची अर्थ काय आहे आणि त्याची व्याख्या आपल्याला कोणी कोणी कशी दिलेली आहे, त्यामधून आपल्याला परफेक्ट कॉम्पिटिशन समजेल. त्यानंतर आपण परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी अर्थात पूर्ण स्पर्धेसाठी जे ॲझम्पशन्स किंवा पूर्ण स्पर्धेची जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत, ती आपण पाहणार आहे, गृहीते व वैशिष्ट्ये. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत मिनिंग ऑफ मार्केट अर्थात बाजारपेठेचा काय अर्थ होतो. अ प्लेस और region where sellers and buyers are interacted with goods and services by selling and purchasing at a given price. आता एक असं ठिकाण किंवा एक असा प्रदेश की जिथे खरेदीदार अर्थात ग्राहक आणि विक्रेते हे दोन्ही एका विशिष्ट उद्देशाने एकत्रित आलेले असतात, ते म्हणजे वस्तू किंवा सेवेच्या खरेदी विक्रीचा कार्य. आणि त्या कार्यामध्ये त्या वस्तूची किंमत जी आहे ती निश्चित झालेली असते. ह्या ही एक प्रकारची प्रोसेस आहे, एक प्रकारची प्रक्रिया आहे. त्यामध्ये काय काय होतं, तर त्यामध्ये सेल्स अँड परचेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू किंवा सेवेच्या खरेदी विक्रीचे कार्य या ठिकाणी होते. एक व्यक्ती खरेदी करत असेल ग्राहक, तर विक्रेता त्याची विक्री करतो सेवा आणि वस्तूची. नंतर आहे अवेलेबिलिटी ऑफ बायर्स अँड सेलर्स. त्या ठिकाणी दोन व्यक्ती उपलब्ध असतात, विक्रेता आणि क्रेता. तिसरा आहे अ प्लेस ऑफ मार्केट और एरिया और रिजन ऑफ अ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे विशिष्ट ठिकाण. आता ठिकाण म्हणजे जसं आपण पाहत असो की फळ बाजारपेठ म्हणजे आपण बाजारपेठेमध्ये जातो त्यावेळेला भाजी बाजारपेठ, फळ बाजारपेठ किंवा आपल्याला कटलरी किंवा जनरल सामानांसाठीची बाजारपेठ, कपड्यांची बाजारपेठ हे एक प्रकारचं एक ठिकाण असतं आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या गावांमध्ये. तर हे ठिकाण बऱ्याच वेळेला काय होतं की एक विशिष्ट क्षेत्र सुद्धा बाजारपेठ म्हणून उल्लेखली जाते. उदाहरणार्थ आपण जर एखादा प्रोडक्ट निर्माण करणार असाल आणि त्या प्रोडक्टची जिथे जिथे विक्री होत आहे तो एरिया म्हणजे उदाहरणार्थ एखादा मंजन असेल किंवा एखादा मसाला असेल, तर त्याचा जो पर्टिक्युलर क्षेत्र आहे ते सुद्धा त्या प्रोडक्टसाठी ती बाजारपेठ आहे असं गृहीत धरलं जाऊ शकतं. नंतर आहे गिव्हन प्राइस म्हणजेच दिलेले मूल्य. निश्चित अशा पद्धतीचं जे मूल्य आहे ते ह्या बाजारपेठेमध्ये असतं. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल मार्केट म्हणजे काय. तर एक प्रकारचं ठिकाण किंवा असं क्षेत्र ज्यामध्ये क्रेते व विक्रेते एकत्रित येऊन त्या वस्तू किंवा सेवेची खरेदी किंवा विक्री करत असतात आणि त्या वस्तूची किंमत ही ठरलेली असते. आता आपण पाहत आहोत बाजारपेठेचे वर्गीकरण. बाजारपेठेचे वर्गीकरण मध्ये सगळ्यात पहिला भाग म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. तीन प्रकार बाजारपेठेचे आहेत. एक आहे परफेक्ट कॉम्पिटिशन, दुसरा आहे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन आणि तिसरा आहे मोनोपोली. परफेक्ट कॉम्पिटिशन ही आपण आज पाहणार आहोत. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू आणि मोनोपोली देखील आपण पुढील लेक्चरमध्ये पाहूया. ह्या तीन बाजारपेठांपैकी इम्परफेक्ट कॉम्पिटिशनचे पुन्हा तीन प्रकार पडतात. त्यामध्ये आहे मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन. मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन म्हणजे एकाधिकारयुक्त बाजारपेठ. तशाच पद्धतीने ऑलिगोपोली सुद्धा एकच स्वाधिकारी बाजारपेठ आहे. नंतर ड्युओपोली अर्थात द्वयाधिकार म्हणजेच या ठिकाणी दोन किंवा 2-3 लोक जे आहेत ते तेवढेच फक्त उत्पादन करतात. तर आपण ते नंतरच्या लेक्चरमध्ये पाहूच. इम्परफेक्ट अर्थात अपूर्ण स्पर्धा.
आणि मोनोपॉली अर्थात एकाधिकार. तर परफेक्ट कॉम्पिटिशन ही पूर्णपणे स्पर्धा आहे, इम्परफेक्ट कॉम्पिटिशन ही अपूर्ण स्वरूपातली स्पर्धा आहे, आणि मोनोपॉली हे म्हणजे एकाधिकार या ठिकाणी स्पर्धेचा अभाव आहे. केवळ एक उत्पादक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीने बाजारपेठेचे हे 3 प्रकार मुख्य आपण या ठिकाणी पाहिले. आता आपण पाहत आहोत परफेक्ट कॉम्पिटिशनचा अर्थ आणि त्याची व्याख्या. तर अर्थ पाहत असताना आपण या ठिकाणी व्याख्याच पाहूया. या ठिकाणी बोल्डिंग, के.ई. बोल्डिंग यांनी असं म्हटलेलं आहे, परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट इज अ सिच्युएशन. ही काय आहे? पूर्ण स्पर्धा ही एक प्रकारची अशी सिच्युएशन आहे व्हेअर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स आर एंगेज, जिथे खूप मोठ्या संख्येने क्रेते आणि विक्रेते हे काय असतात? गुंतलेले असतात इन द परचेस अँड सेल्स ऑफ आयडेंटिकली सिमिलर कमोडिटीज. कशामध्ये ते गुंतलेले असतात? तर खरेदी आणि विक्रीमध्ये. कशाच्या? तर जे प्रोडक्ट्स किंवा ज्या कमोडिटीज ह्या समसमान आहेत, सारख्या आहेत, आयडेंटिकली, ज्याला आपण होमोजिनियस असं म्हणतो. हू आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ वन अनदर अँड हू बाय अँड सेल फ्रीली अमंग देमसेल्व्स. आता हू आर इन क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे ते जवळजवळ सगळ्यांना सगळ्यांची माहिती या ठिकाणी आहे, आणि ती बाजारपेठ अशी छोटी आहे की एकाने जरी थोडीशी बदल केला तरी दुसऱ्याला त्याची पूर्णपणे कल्पना येईल. वन अनदर म्हणजे एक दुसऱ्याला त्याची लगेच कल्पना येईल. हू बाय अँड सेल फ्रीली अमंग देमसेल्फ. ते काय करतात? कुठलंही बंधन त्यांच्यामध्ये नाही आहे, कुठलाही त्या ठिकाणी अडसर नाही आहे, कुठलेही नियम त्या ठिकाणी नाही आहे, आणि ते एकदम मुक्तपणे खरेदी व विक्री करतात. म्हणून या ठिकाणी बोल्डिंग यांनी परफेक्ट कॉम्पिटिशनचा अर्थ आपल्याला सांगितला. नंतर या ठिकाणी बायलाज यांनी सुद्धा एक अर्थ सांगितलेला आहे. द परफेक्ट कॉम्पिटिशन इज कॅरेक्टराइज्ड म्हणजे पूर्ण स्पर्धा ही याचे एक वैशिष्ट्यीकरण केलेले आहे. कशाबद्दल? बाय दी प्रेझेन्स ऑफ मेनी फर्म्स म्हणजे खूप साऱ्या ज्या फर्म्स आहेत, पेढ्या आहेत, त्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. दे ऑल सेल आयडेंटिकली अँड सेम प्रोडक्ट. ह्या सर्व ज्या पेढ्या आहेत त्या समसमान असलेल्या किंवा ज्यांची होमोजिनियस म्हणजे एक सारखे प्रोडक्ट जे आहेत ते विक्री करण्यामध्ये त्या काय असतात? गुंतलेल्या आहेत, त्या विक्री करतात. द सेलर इज अ प्राइस टेकर. या ठिकाणी जो विक्रेता आहे तो किंमत निर्धारण करत नाही. अशी जी कोणती बाजारपेठ आहे तिला आपण परफेक्ट कॉम्पिटिशन अर्थात पूर्ण स्पर्धा असं म्हणतो. नंतर श्रीमती जॉन रॉबिन्स यांनी सुद्धा व्याख्या दिलेली आहे. जॉन रॉबिन्स म्हणतात, परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिव्हिल्स व्हेन द डिमांड फॉर द आउटपुट ऑफ ईच प्रोड्युसर इज परफेक्टली इलॅस्टिक. म्हणजे पूर्ण स्पर्धा ही अशी एक बाजारपेठ आहे की ज्या वेळेला मागणी जी आहे ती आउटपुटच्या दृष्टिकोनामधून किंवा विक्रेत्यांच्या दृष्टिकोनामधून ही परफेक्टली इलॅस्टिक असते. म्हणजे त्या वस्तू करता असलेली जी मागणी आहे त्या प्रत्येक प्रोडक्टसाठी परफेक्टली इलॅस्टिक आहे. परफेक्टली इलॅस्टिक असता अर्थात पूर्णपणे लवचिक मागणी. पूर्णपणे लवचिक मागणी अर्थात कसं? म्हणजे आपण या ठिकाणी पाहूया की एखाद्या ह्या आउटपुट आकृतीमध्ये आपल्याला दिसतं, डाव्या बाजूला य आसावर किंमत दिलेली आहे, क्ष आसावर या ठिकाणी आपल्याला आउटपुट अर्थात उत्पादनाचा भाग दिलेला आहे. तर पूर्णपणे म्हणजेच किमतीमध्ये एवढा छोटासा बदल झाला की त्या किमतीमध्ये त्या लाईनमध्ये तो सामावून गेलेला असेल तरी सुद्धा बाजारपेठेमध्ये आउटपुट निघत असताना अर्थात बाजारपेठेमध्ये विक्री करत असताना त्या ठिकाणी कोणताही क्रेता किंवा विक्रेता ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या आउटपुटवरती परिणाम होतो. म्हणजे किमतीचा थोडासा परिणाम. बाजारपेठेमध्ये कितीही वस्तू आल्या, बाजारपेठेमधून कितीही वस्तू गेल्या तरीही किमतीवर त्याचा जास्त परिणाम होत नाही. फार क्वचित आणि एकदम क्वचित की जो त्या लाईनमध्ये सामावून गेलेला आहे. खूप कमी प्रमाणामध्ये जो दर्शनास सुद्धा येत नाही किंवा नगण्य स्वरूपाचा आहे. तर अशा पद्धतीची डेफिनेशन
या ठिकाणी श्रीमती जॉन रॉबिन्स यांनी दिलेली आहे. आपण आता पाहत आहोत गृहिते. गृहिते जी पूर्ण स्पर्धेसाठी दिलेली आहेत, परफेक्ट कॉम्पिटिशनसाठी, त्यांनाच आपण कॅरेक्टरिस्टिक्स सुद्धा किंवा वैशिष्ट्ये सुद्धा म्हणू शकतो. त्यामधील सर्वात पहिलं गृहितक आहे लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स, अर्थात मोठ्या संख्येतील खरेदीदार व विक्रेते. हे का? तर याचा अर्थ असा होतो की मोठ्या संख्येतील खरेदीदार व विक्रेते ह्यांचा कुठलाही परिणाम, संख्या कितीही घटो कितीही वाढो, याचा म्हणजे एक जण किंवा दोन जण त्यामधून बाजारपेठेमधून निघून जरी गेले तरीही त्यांच्या किमतीवरती त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी इफ द फर्म एंटर्स इन टू मार्केट, म्हणजे एखादी फर्म जी आहे, एखादी बेडी जी आहे ती बाजारपेठेमध्ये आली तर किंवा निघून गेली तर देअर विल नो इफेक्ट ऑन द सप्लाय, म्हणजे पुरवठ्यावरती त्याचा कुठलाही परिणाम हा जाणवून येत नाही, कारण त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पेढ्या उपलब्ध आहेत, विक्रेते उपलब्ध आहेत, उत्पादक उपलब्ध आहेत. सिमिलरली इफ बायर्स एंटर इन टू द मार्केट ऑर एक्झिट फ्रॉम द मार्केट, डिमांड विल नॉट अफेक्ट, म्हणजेच खरेदीदार जरी त्या ठिकाणी आले तरी ते सुद्धा किंवा निघून गेले बाजारपेठेमधून तरी सुद्धा त्यांच्या मागणीवरती परिणाम होणार नाही, कारण त्यांची संख्याच एवढी आहे की थोडेफार निघून गेले काय आणि थोडेफार आले काय त्याचा फारसा परिणाम जाणवेल असा परिणाम दिसून येत नाही. तर नो इंडिव्हिज्युअल बायर ऑर सेलर कॅन इफेक्ट द प्राइस, म्हणजे किमतीला बाजारपेठेमध्ये एंटर करणे किंवा निघून जाणे याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही, एवढ्या संख्येने खरेदीदार व विक्रेते उपलब्ध आहेत. नंतर दुसरं ॲझम्पशन किंवा गृहीत या ठिकाणी आहे होमोजेनियस प्रोडक्ट, अर्थात एकसारखे उत्पादन, ज्याला आपण एक जिन्सी वस्तू, जिन्सी म्हणजे ज्याचं जिन्स, ज्याचे जे मेन कंटेंट्स आहे ते सेम आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहतो की आपण जेनरिक औषधे पाहतो. जेनरिक औषधे बाजारपेठ डॉक्टर आपल्याला जे लिहून देतात ती औषधे आणि जेनरिक औषधे वास्तवतः दोघीही सारखेच असतात, परंतु त्यांच्या किंमत, त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत, परंतु कंटेंट सारखे आहेत. आता थोडक्यामध्ये या ठिकाणी आपण एक ॲझम्पशन करू. द सेकंड ॲझम्पशन आहे ऑल सेलर्स सेल्स होमोजेनियस प्रोडक्ट. कशा पद्धतीने? In such a situation, the buyers have no reason to prefer the product of one seller to another. म्हणजे कोणताही एक व्यक्ती कोणत्याही कारणाने कोणत्याही एकाच कंपनीचं उत्पादन खरेदी करावं असा अट्टहास करणार नाही. असे सगळे प्रोडक्ट सारखे आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी त्यांचं नाव थोडंफार वेगळं असेल, परंतु कोणताही व्यक्ती त्याला नाही म्हणू शकत नाही, असं ते सिच्युएशन आहे. म्हणजे तुम्ही एखादं साबण घ्यायला जाल आणि ते लेमन युक्त असेल तर तुम्ही गोदरेजचं घ्या किंवा तुम्ही हिंदुस्तान लिव्हरचं घ्या. तर ह्या अशा लिरिल हे हिंदुस्तान लिव्हरचं झालं असेल आणि गोदरेजचं तुम्हाला या ठिकाणी लेमन किंवा असे सिंथॉल वगैरे जे आहे ह्या असे जे प्रोडक्ट्स आहेत हे तुम्ही वेगळे वेगळे मानू शकता, कारण त्यांचा सेंट, त्यांच्या ह्या गोष्टी थोड्याफार फरकाने आहेत. परंतु इतकं सेम ज्याच्यामध्ये त्याची जी कलर आहे, त्याची जी साईज आहे किंवा त्याचा जो शेप आहे ते सुद्धा सारखं, काहीही बदल नाही. त्याचं जे कव्हर आहे ते सुद्धा सारखं, जवळपास सगळ्यांचं जवळपास सारखं, कुठलाही फरक त्याच्यामध्ये तुम्ही करू शकणार नाही. अशा गोष्टीला तुम्ही होमोजेनियस म्हणू शकता. एखादी गोष्ट टेस्ट करणारी असेल तर ती टेस्ट सुद्धा त्याची सारखी आहे, सगळ्यात एका कंपनीचं घ्या की दुसऱ्या कंपनीचं घ्या. म्हणून या ठिकाणी अशी कंडिशन आहे. दिस कंडिशन इज present only when the commodities is absence of a definite substance of a definite chemical and physical composition. आता या ठिकाणचे असे जे उदाहरण दिलेले आहे, जसं मीठ किंवा टीन आहे किंवा स्पेसिफाईड ग्रेडचे जे व्हीट किंवा गहू वगैरे किंवा धान्य आहे, असे जे आहेत एक ग्रेड दिलेली आहे आणि ते सारखेच आहे. कंपन्या वेगळ्या वेगळ्या जरी असल्या तरी त्यामध्ये असलेला जो प्रोडक्ट आहे तो सारखाच असेल. तर असं एक उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे की हे आपल्याला जाणवतं केव्हा, तर अशा पद्धतीने जाणवतं. परंतु या ठिकाणी ही कल्पना करण्यात आलेली आहे की सर्वच प्रोडक्ट, सर्वच कंपनीचे असे होमोजेनियस आहेत या बाजारपेठेसाठी. तिसरं अझम्पशन आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये नो डिस्क्रिमिनेशन. कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी काय नाही आहे, बदल, फरक नाही आहे. कसा फरक नाही आहे? आज दवाखान्यामध्ये गेल्यानंतर गरीबाला वेगळी फीज आणि श्रीमंताला वेगळी फीज लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये होत नाही.
ह्या ठिकाणी काय आहे तर अंडर परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केट बायर्स अँड सेलर मस्ट बाय अँड सेल फ्रीली अमंग सेल. कुठल्याही पद्धतीचं बंधन किंवा कुठल्याही प्रकारचं आमिष त्या ठिकाणी नाहीये. इट इम्प्लाइज दॅट द बायर्स अँड सेलर मस्ट बी विलिंग टू डील ओपनली. ते काय करतात, ओपनली डील करतात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमिशन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं डिस्काउंट नाही आहे किंवा फेवर नाही आहे किंवा असं काही डीलिंग त्यांचं बॉन्डिंग नाही आहे. हां, मग त्यामध्ये काय विथ वन अनदर अँड बाय अँड सेल ॲट द मार्केट प्राइस जे आहे ते सेम पद्धती आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही वेळेस कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो बाजार भावाच्या हिशोबाने. दिस मे बी ट्रू of one and all that may wish to do so without offering any special deal, discount or favor to selected individuals. कुठल्याही व्यक्तीला कुठलाही अशा पद्धतीची सुविधा ज्याच्यामध्ये डीलिंग किंवा डिस्काउंट किंवा फेवर किंवा एखादं आमिष दाखवल्या जाणार नाही असं परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये गृहीत धरण्यात आलेले आहे. नो डिस्क्रिमिनेशन, कुठलाही फरक नाही कशामध्येच. नंतर आहे परफेक्ट नॉलेज म्हणजेच बाजारपेठेचे संपूर्ण ज्ञान. अर्थात कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे इन विच दी बायर्स अँड सेलर्स आर इन क्लोज कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ते काय आहेत, इतक्या जवळच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. जसं एखादं गाव असतं, एखाद्या गावामध्ये एखादी घटना घडली एका कोपऱ्यावरती तर ती लगेच पूर्ण गावामध्ये पसरते. तशा पद्धतीने ही मार्केट आहे असं त्यामध्ये गृहीत धरण्यात आलेलं आहे. म्हणजे समजा तुमची मार्केट जी आहे ती ग्लोबलाइज असेल, संपूर्ण जगात असेल, तर जगातल्या एका कोपऱ्यात त्या वस्तूची किंमत जर बदलली तर ती लगेच संपूर्ण जगात माहिती पडली असं उदाहरण तिथे दिलेलं आहे. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की तो असा क्षेत्र आहे की जिथे एक दुसऱ्याला ते ओळखतात लोक आणि लगेच ते एक दुसऱ्याला माहिती पुरवतात किंबहुना त्यांना माहिती होऊन जाते. इट मीन्स दॅट देअर इज अ परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट ऑन द पार्ट ऑफ बायर्स अँड सेलर्स. ती माहिती क्रेत्यांना सुद्धा होते आणि विक्रेत्यांना सुद्धा होते आणि ती सहज होते. इट इम्प्लाइज दॅट अ लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स इन द मार्केट एक्झॅक्टली नो हाऊ मच इज द प्राइस ऑफ कमोडिटी इन डिफरंट पार्ट ऑफ मार्केट. म्हणजे ते काय होतं की त्या वस्तूची जी किंमत आहे ती थोडीफार जरी बदलली तरी क्रेता आणि विक्रेत्यांना ती लगेचच माहिती पडते. ती भलेही एका कोपऱ्यावर बदललेली असेल तरीही दुसऱ्या कोपऱ्यावर दुसऱ्या भागामध्ये ती लगेच माहिती पडते. इन अदर वर्ड्स म्हणजे दुसऱ्या शब्दांमध्ये असं म्हणता येईल देअर मस्ट बी नॉलेज ऑन द पार्ट ऑफ ईच बायर्स अँड सेलर ऑफ अ प्राइजेस ॲट which transactions are being carried out and of the prices at which other buyers and sellers are willing to buy or sell. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की एक व्यवहार जर कुठेतरी झाला असेल तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती लगेच सगळ्यांना मिळते आणि क्रेते किंवा विक्रेते ती वस्तू खरेदी किंवा विक्रीसाठी कोणत्या किमतीला तयार आहेत हे सगळ्यांना लगेच माहिती पडून जाईल. आता इट इज नॉट पॉसिबल बट जनरली छोट्या क्षेत्रामध्ये हे माहिती पडून जाऊ शकतं. उदाहरणार्थ आपण भाजी बाजारामध्ये गेलो, एका कोपऱ्यावर त्याच भाजीची किंमत बऱ्याच वेळेला कमी असते आणि त्याच भाजीची किंमत दुसऱ्या ठिकाणी जास्त असू शकते. परंतु काही काळानंतर म्हणजे थोड्याच अवधीमध्ये एका बाजूची किंमत दुसऱ्या बाजूला कल्पना येते आणि म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा आता किंमत कमी होत आहे किंवा वाढत आहे थोडक्यामध्ये तर ही लगेच माहिती पडते. एखादी वस्तू कमी आलेली असेल तर थोड्या वेळामध्येच विक्रेत्याला ती कल्पना येऊन जाते की बाजारपेठेमध्ये ती वस्तू उपलब्ध नाही आहे म्हणून तिची किंमत तो वाढवतो आणि ती जर मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तर आपल्याकडचे ग्राहक घेत नाही आहे. का घेत नाही आहे तर त्या ठिकाणी लगेचच थोड्या वेळामध्ये असं कल्पना येते की उपलब्ध जे आहे ते जास्त उपलब्धता असल्यामुळे किंमत कमी करावी लागणार आहे कारण इतर लोक खरेदी करत नाही आहे. तर अशा पद्धतीची जनरल कल्पना त्या ठिकाणी येऊ शकते. हे एक प्रकारचं गृहीतक या ठिकाणी आहे परफेक्ट नॉलेज सगळ्यांना किमती संदर्भात. नंतर आहे ॲझम्पशन्स. आता फ्री एंट्री आणि एक्झिट म्हणजेच एंट्री करण्यासाठी बाजारपेठेमध्ये एंट्री किंवा बाजारपेठेमध्ये एक्झिट बाजारपेठेमधून निघून जाणे हे दोन्ही गोष्टी ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं बंधन किंवा कुठल्याही पद्धतीचे कायदे किंवा कुठल्याही पद्धतीचा अडसर उपलब्ध नाही. उदाहरणार्थ एखाद्या उत्पादकाला जसं इन द लॉंग रन म्हणजे दीर्घकाळामध्ये अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन फर्म कॅन एंटर इंटू ऑर एक्झिट फ्रॉम द इंडस्ट्री. म्हणजे ह्या
क्षेत्रामधून, इंडस्ट्रीमधून, एका गटामधून, फर्मच्या गटामधून केव्हाही कोणतीही फर्म निघून जाऊ शकते किंवा केव्हाही ती येऊ शकते आणि उत्पादन करू शकते. देर इज नो लेट ऑर hindrance or firm on firm as far as their entry into or exit from the market. कोणत्याही फर्मला कुठल्याही प्रकारचे कायदे किंवा अडसर या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, अडसर नाही आहे, त्याच्यामुळे केव्हाही बाजारपेठेमध्ये ते येऊ शकतात, केव्हाही बाजारपेठेमधून जाऊ शकतात. इन अदर वर्ड्स, देर आर नो लिगल ऑर सोशल रेस्ट्रिक्शन्स. कोणत्याही पद्धतीचे सामाजिक किंवा कायदेशीर अडसर नाही. लार्ज नंबर ऑफ सेलर्स कॅन बी पॉसिबल ओनली इफ देअर इज अ फ्री एंट्री ऑफ अ फर्म. आणि म्हणून लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड सेलर्स हे केव्हा होऊ शकतात, तर कुठल्याही पद्धतीचे उत्पादक किंवा ग्राहक बाजारपेठेमध्ये येण्यासाठी त्यांना कुठलंही बंधन नाही आहे. जसं औषधी विक्रीसाठी या ठिकाणी बंधन आहे, डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय विकता येत नाही. ज्यांना विक्रीचं लायसन्स आहे तेच विकू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी फ्री एंट्री एक्झिट आहे का? नाही आहे. जसं वॅक्सिन निर्माण करत आहोत, ह्या ठिकाणी कोणताही व्यक्ती वॅक्सिन निर्माण करून लगेच विकायला काढू शकतो का? नाही. तर त्याची एक सिलेक्शन प्रोसेस, त्याची प्रोसेस आहे गव्हर्नमेंटची, ती प्रोसेस पूर्ण केल्याशिवाय ती होऊ शकत नाही. म्हणून जसे त्याला कायदे दिलेले आहेत तसेच प्रत्येक बाजारपेठेमधील प्रत्येक वस्तूसाठी कायदे बनलेले आहेत. मग ते कायदे काही गोष्टींसाठी उपलब्ध नाही आहे, तर त्यासाठी ती फ्री एंट्री आणि फ्री एक्झिटची कन्सेप्ट उपलब्ध आहे. परंतु असं मानण्यात आलेलं आहे, कारण हे गृहीतक आहे की पूर्ण स्पर्धेत वस्तू निर्मात्याला बाजारपेठेत एंट्री करण्यासाठी किंवा एक्झिट करण्यासाठी कुठलाही नियम उपलब्ध नाही. आणि तसंच ग्राहकाला सुद्धा वस्तू खरेदीसाठी कुठलेही नियम आणि कुठलेही बंधनं किंवा वस्तू खरेदी न करण्यासाठी कुठलेही बंधन नाही. नंतर पुढचं ॲझम्पशन किंवा गृहीत आहे परफेक्ट मोबॅलिटी. कशा संदर्भात? तर उत्पादन संसाधनांसंदर्भात. आपण पाहू शकतो उत्पादन संसाधने लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेनर. म्हणजे या ठिकाणी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. ह्या पैकी संयोजक तर उत्पादकच आहे, परंतु उत्पादकाला आवश्यक असलेले जे कॅपिटल किंवा भांडवल, भूमी आणि जे श्रम आहे, ह्याचा पुरवठा हा परफेक्टली मोबॅलिटी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज रीतीने जाऊ शकतो, त्याला कुठलंही बंधन नाही. उदाहरणार्थ, भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि एखाद्या देशामध्ये समजा ब्राझील किंवा असे काही देश असतील की ज्या ठिकाणी लोकसंख्या फार कमी आहे आणि त्यांना मॅन पॉवरची गरज आहे, तर सहजगत्या भारतामधून तिथे लोक सहज पोहोचू शकतात. देअर मस्ट बी perfect mobility of factors of production within the country which ensures uniform cost of production in the whole economy. संपूर्ण देशामध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही ठिकाणी सहज गतीने जाऊ शकतो. म्हणजे श्रम मोबिलिटी. श्रम या ठिकाणी ते परिवर्तन झालं, श्रम दुसरीकडे गेला. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की भूमी असो किंवा भांडवल असो, हे सर्व उत्पादन संसाधने केव्हाही कोणत्याही ठिकाणी सहज रीतीने ट्रान्सफर केले जाऊ शकतात, स्थलांतरित केले जाऊ शकतात. सहज स्थलांतर म्हणजेच जेणेकरून त्या देशामध्ये त्याची किंमत, त्याची मजुरी दर हा समान असेल, त्याचा व्याज दर हा समान असेल किंवा त्याला मिळणारं भाडं हे समान असेल. इट इम्प्लाइज that different factor of a production are free to seek employment in any industry that they may like. त्यांना जिथे आवडेल, जिथे पटत असेल तिथे ते सहज जाऊ शकतात. त्यामध्ये कुठलेही बंधन किंवा कुठलाही अडसर नाही आहे. आणि थोडक्यामध्ये त्यांना पोहोचण्यासाठी कुठलेही सामाजिक किंवा धार्मिक किंवा प्रांतीय असे कुठलेही अडसर उपलब्ध नाही आहे. सहज ते कुठेही जाऊ शकतात. इव्हन ट्रान्सपोर्टेशनचाही भाग त्या ठिकाणी नाही आहे. आता आपण पाहूया शेवटचं ॲझम्पशन, नो सेलिंग ऑर ट्रान्सपोर्ट कॉस्ट. म्हणजे थोडक्यामध्ये कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी थोडक्यामध्ये आपल्याला कुठेतरी जावं लागतं बाजारपेठेमध्ये, किंवा वस्तू एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्याला वाहतूक करावी लागते. तर आपण वाहतुकीचा जो खर्च आहे, जो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लागतो, त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट असं म्हणतात. त्याचबरोबर सेलिंग कॉस्टमध्ये
आपल्याला पुन्हा बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला दिसून येतात ज्यामध्ये ब्रँडिंग आहे किंवा मार्केटिंग आहे किंवा ॲडव्हर्टाइजमेंट आहे किंवा त्याचं त्याचं प्रमोशन आहे किंवा त्याचं त्याचं इस्टॅब्लिशमेंट आहे. असे सेलिंगचे अनेक जे क्रिया आहेत त्या सर्व क्रिया ह्यांना खर्च लागत असतो. तर ह्या बाजारपेठेमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन पूर्ण स्पर्धेमध्ये हे गृहीत धरलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचं या ठिकाणी सेलिंग कॉस्ट नाहीये. अंडर द परफेक्ट कॉम्पिटिशन देर आर नो सेलिंग कॉस्ट. काय आहे? देअर शाल नॉट बी एनी कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. कुठल्याही पद्धतीचा ट्रान्सपोर्टेशन खर्च नाही, कुठल्याही पद्धतीचा सेलिंग कॉस्ट नाही. इफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट एक्झिस्ट, बायर्स आर प्रिव्हेंटेड फ्रॉम मूव्हिंग फ्रॉम वन सेलर टू अनदर टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ प्राइस डिफरन्स. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, जर एक्झिस्ट असेल तर काय केलेलं असतं, एका दुकानावरून दुसऱ्या दुकानावर जाण्यासाठी ते प्रिव्हेंट केलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी अडचण आहे. दिस मीन्स द ट्रान्सपोर्ट कॉस्ट हॅज नो इन्फ्लुएन्स ऑन द प्राइसिंग ऑफ अ प्रोडक्ट. इन अदर वर्ड्स, देर आर ऑलवेज युनिफॉर्म प्राइस इन द मार्केट. थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की सारखी किंमत ठेवण्यासाठी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खर्च लागला म्हणून गुजरातमध्ये वेगळी प्राइस आणि महाराष्ट्रामध्ये वेगळी प्राइस, आंध्रामध्ये वेगळी प्राइस, महाराष्ट्रात वेगळी प्राइस किंवा महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये वेगळी प्राइस असं तुम्ही पाहत असाल. उदाहरणार्थ तुम्ही दुधाच्या पॅकेटवरती पाहत असाल, नागपूरचं असलेलं पॅकेट जे आहे ते नागपूरला 1 रुपयाने कमी आणि चंद्रपूर, गोंदिया वगैरे इतर ठिकाणी त्याची किंमत 1 रुपयाने जास्त. किंवा एखादं परफेक्ट प्रोडक्ट आहे उदाहरण, तर ते एखाद्या राज्यामध्ये त्याची किंमत कमी, एखाद्या राज्यामध्ये जास्त, तसं स्पष्ट लिहिलेलं असतं बऱ्याचशा प्रोडक्ट्सवरती. तर ते अशा पद्धतीचं कुठलाही ते ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आहे आणि जनरली सेलिंग कॉस्ट आहे, तर ती या ठिकाणी उपलब्ध नाही आहे. म्हणजे ती या ठिकाणी मानण्यात आलेली नाही आहे आणि समान किंमत असावी म्हणून नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हॅज बीन ॲझम्प्टेड, म्हणजेच गृहीत धरण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारची ट्रान्सपोर्ट करण्यासाठी खर्च लागतच नाही. मुळामध्ये असं जरी होत नसलं तरी हे गृहीत धरण्यात आलेलं आहे पूर्ण स्पर्धेमध्ये. तर धन्यवाद मित्रांनो, आपण या ठिकाणी हे लेक्चर ऐकलं. आपण जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना जरूर कल्पना द्या आणि ज्ञानवृद्धीच्या ह्या यज्ञामध्ये आपण सहभागी व्हा. धन्यवाद.